हॅलो गाईज, तर आज आहे डे 29 ऑफ माय चॅलेंज. तर आज सकाळी लवकर उठली, आवरलं आणि माझ्या होणाऱ्या काकीसाठी साडी घ्यायला जायची होती. तर मग मस्त आवरलं वगैरे आणि आम्ही सगळेजणं फॅमिली भेटलो. काकीसाठी साडी वगैरे घेतली, ते सर्व फायनलाईज झालं. त्यानंतर घरी येऊन मला अभ्यास करायचा होता, कारण का माझा उद्यापासून पेपर चालू होत आहेत गाईज. तर ऑब्व्हियसली अभ्यास इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण अभ्यास करता करता थोडं बोर होत होतं, तर मी ना असं मस्त हटके मोमोज ऑर्डर केलेले, प्रसुमाचे मोमोज. तर ते येईपर्यंत मी बोलली थोडा अभ्यास पुन्हा करूया. ज्या गोष्टीची बराच वेळ वाट बघत होती, तर मोमोज फायनली आले होते. ब्लिंकिटवरनं मागवले होते मी. टाइमपास काय नव्हता म्हणून प्रसुमाचे मोमोज आणले माझ्यासाठी. गाईज, ब्लिंकिटवाल्यांनी माझं काम किती छान केलं ना. अभ्यास करता करता खूप कंटाळ येत होता, तर XN0 खेळायला आणि हे डॉटचे गेम खेळायला वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि हे सर्व असं आत्ता एंड टायमिंगला पुढे देते, पण मी नीट ठेवणार, मला खेळायचं. मोमोज खाऊया. कोणते मोमोज आहेत? व्हेजिटेबल अँड पनीर. आज गुरुवार आहे, मग आज मला हे व्हेजच खावं लागलं, तर मी चिकन मागवलं. काहीच एवढा वेळ जरा पेशन्स ठेवला, कारण का क्लासला गेलेलं ना मॅडम, तर बनवलं नव्हतं. गाईज, आता मी मोमोज काढणार. ये जास्त पेशन्स ठेवला यासाठी. कट कर जरा. बघितलं तर बघ. गाईज, हे तुम्ही कधी खाल्लंय? मी फर्स्ट टाइम खाते आहे मोमोज. प्रसुमाचे मोमोज आहेत गाईज, आणि मी हे क्लासवरनं आले आहेत आणि खाणार आहे. बघ, कोणी मागवलं ते नाही सांगणार. हिने मागवलं. बस कशाला? कोणासाठी? तुझा विचार करून. गाईज, मोमोजसोबत 2 चटणी पण आलेले, ते अजून फोडले नव्हते तर काय समजत नव्हतं, पण फ्राय वगैरे केल्याच्या नंतर तर समजेलच कसं लागत होतं आणि काय. तर येस, फायनली मोमोज रेडी आहे. आता मी खातो, मी आणि नोनी दोघी पण. ज्यासाठी वेट केला ती पण हवी. तर गाईज, मी पॅन फ्राय केले होते मोमोज, स्टीम नव्हते केले, आणि ते खूपच क्रिस्पी पण झाले होते. आणि खरंच क्वालिटी खूप छान होती मोमोजची, मला वाटलं नव्हतं, बट येस, ते खूप छान निघाले. तर गाईज, एक्झाम डे चालू आहे. येस, तर कसा वाटला दिवसाचा आमचा हा व्लॉग नक्की सांगा, लाईक करा आणि खूप सारं प्रेम देत राहा. तोपर्यंत बाय.